निचिताच मसाले रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला पण व्हेज भाजी लज्जतदार बनवायची आहे का? तर हा मसाला स्वतः घरात बनवून ठेवा. व्हेज भाजी अगदी लाजवाब होईल. आज आपण बनवणार आहोत सब्जी मसाला. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आपण. हे मिरी घेतलेले आहेत आपण 1 चमचा. जिरं घेतलेलं आहे 2 चमचे. ही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. सुकलेली आहेत ही. तुमच्याजवळ नसतील सुकलेली कढीपत्त्याची पानं तर स्किप करा. लाल सुक्या मिरच्या घेतल्यात 10-12. धणे घेतले 4 टेबलस्पून. ही बडीशेप आहे 2 टेबलस्पून. मोठी वेलची 1 घ्यायची आहे. जावेत्रीची 2 फुलं घेतलेली आहेत. छोटा तुकडा आपण जायफळाचा घ्यायचा आहे. तमालपत्र घ्यायचे आहे 2. दालचिनीची स्टिक घेतलेली आहे ही. लवंगा आहेत 10 ते 12. हिरवी वेलची 10 ते 12. मेथीचे दाणे घेतलेले हाफ टेबलस्पून. चक्री फूल घेतलेलं आहे आपण हे 2. आणि निचिताच मसाले ज्यामध्ये यूज करते सिक्रेट मसाला म्हणजे पुदिना पावडर ती आपण 1 टेबलस्पून घेतलेली आहे. आमचूर पावडर घेतलेली आहे आपण 1 टेबलस्पून. हे झाले सर्व आपले गरम मसाले. तर आपण ते आता गॅसवर मंद आचेवर खरपूस पॅन गरम झालेला आहे. आता आपण धणे घालून घेऊ. सेपरेट आपण हे सगळे भाजून घ्यायचं आहे. ते छान भाजलं जाईल. अगदी लगेचच हे धणे भाजले गेलेले आहेत. आता ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर जिरं घालूयात. पटपट भाजलं जातं हे असं. कारण याचं प्रमाण खूप कमी आहे त्याच्यामुळे भाजायला वेळ लागत नाही. जिरं भाजलं गेलं आहे तेही आपण आता काढून घेऊ. त्यानंतर मिरी, मिरी झालेला आहे. मिरी काढून घेतला. त्यानंतर लवंग घालूयात. आता हे कमी प्रमाणात असल्यामुळे आपण हे एकत्र भाजतोय. हे चक्री फूल, फार पण भाजून घ्यायचं नाहीये. त्यानंतर आपण ही दालचिनी आणि मोठी वेलची, तमालपत्र याचं भाजून घ्यायचं. काढून घेऊयात. त्यानंतर बडीशेप भाजून घ्यायची. बडीशेपही भाजली गेलेली आहे. लगेच आपण काढून घेऊयात. त्यानंतर जावेत्री आणि जायफळ याचा छोटा तुकडा भाजून घेतल्यामुळे त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि छान मसाला राहतो, टिकतो आणि खरपूसपणा येतो मसाल्याला. हे झालंय आता काढून घेऊ आपण. त्यानंतर हिरवी वेलची, पुदिना आणि आपण आमचूर पावडर ही भाजणार नाही आहोत. निचिताच मसाले रेसिपीला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
छान असं भाजलं गेलेलं आहे. हिरवी मिरची काढून घेऊया. त्यानंतर आपण हे मिरच्या भाजायच्या. छान भाजून घ्यायच्या मिरच्या. आपण यामध्ये तेल घालणार नाही आहोत. तेलावर हे कुठलेच जिन्नस आपण भाजून घेतलेले नाही. कोरडे भाजायचे आहेत. मिरच्याही भाजत आलेल्या आहेत. काढून घेऊयात मिरच्या. त्यानंतर आपण कढीपत्त्याची सुकलेली पानं थोडंसं भाजून घ्यायचे आहेत त्यांना. गॅस बंद करूया. पानं काढून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण हे मेथीचे दाणे थोडे गरम करून घेऊयात. फार भाजायचे नसतात यांना. भाजले तर कडवटपणा येतो, म्हणून असे थोडे गरम करून घेऊयात आणि काढून घ्यायचे आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण किंवा हे भाजून घेतलेले आपण गरम मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घ्यायचे. त्यामध्ये आता आपण आमचूर पावडर आणि ही पुदिना पावडर ही मिक्स करायची आणि आता दळून घेऊ मिक्सरमध्ये. असा हा आपला सब्जी मसाला तयार आहे. ह्या मसाल्याचा सुगंध सर्वत्र दरवळतोय. आता आपण काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे. त्याच मसाल्याचे सर्व मसाले हे उपलब्ध आहेत. ही धणे पावडर आहे, हे सांबार मसाला आहे, हा मराठा मसाला आहे, अग्री मसाला ही उपलब्ध आहे. तुम्हाला हवे असल्यास खाली दिलेल्या नंबरवर उपलब्ध होऊ शकतील. आता आपला हा सब्जी मसाला तयार झालेला आहे. भाजी झाल्यानंतर म्हणजे होत आली की आपण याच्यातला 1 चमचा मसाला घालायचा आहे आणि 2 मिनिटं भाजी वाफ येऊन द्यायची आणि बंद करायचा गॅस. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी राहा.